नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता नाना जे आहेत ते खूप जास्त रडत असतात आणि त्याच वेळेला ते समजवायचा सुमित्राला प्रयत्न करतात. सुमित्राला ते म्हणत असतात की बघ, ज्या काही गोष्टी आपल्या नशिबात आहेत ना, त्या तशाच होणार आहेत. त्यामध्ये आपण कोणतेही बदल करू शकत नाही. त्याच वेळेला आता सुमित्रा म्हणत असते की हे सगळं ठीक आहे, पण काही झालं तरीसुद्धा आपल्यापासनं या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि खास करून या सगळ्याची जबाबदारी मुख्यतः या इथे असणाऱ्या आपल्या जानकीनं घेतलेली आहे. जानकीमुळेच आज मला इतका त्रास होतोय. जर तेव्हाच हे सगळं सांगितलं असतं तर दुसरीकडे आजीसुद्धा आता जानकीवर आरोप करू लागते आणि जानकीला म्हणत असते की हे सगळं करताना जरा देखील मनाकडे काहीच वाटलं नाही का? म्हणजेच आम्हा सगळ्यांना मिळून तू फसवलंस. आम्ही तुझ्यासाठी काही नाही केलं, पण नाही, आम्हाला सगळ्यांना तू अंधारात ठेवलं. त्याच वेळेला जानकी सुमित्राला समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आई, तुम्हाला या सगळ्याचा त्रास होईल म्हणूनच ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली. माफ करा मला, पण मला थोडं समजून घ्या, असं देखील जानकीनं आता सांगितलेलं असतं. परंतु सुमित्रा आता तिचं काही एक ऐकत नसते. ती तिला सरळ म्हणते, तुझं ना मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण माझा सारंग मला भेटलासुद्धा नाही. मला त्याला भेटायचं होतं, पण नाही. दुसरीकडे ऐश्वर्यासुद्धा अजूनच कान भरायचं काम करत असते. आता रडायचं नाटक करते जेणेकरून तिची सहानुभूती इथे असणाऱ्या त्या सुमित्राला होईल असंच तिला वाटत असतं. जानकी समजवायचा प्रयत्न करण्यासाठी पुढे जाते, पण जानकीला सुमित्रा जोरात ढकलून देते. त्यावर जानकी म्हणते की आई, थोडं समजून तरी घ्या ना, आम्हाला तुमची काळजी होती आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. पण नाही, इकडे मात्र आता सुमित्रा काही समजून घ्यायला तयार नसते. सुमित्रा रागाने निघून जाते, तर दुसरीकडे मात्र जानकी आता ऐश्वर्याला खूप सुनावते आणि ए मूर्खबाई, हे सगळं तुझ्यामुळे होते. तुला काहीच गरज नव्हती हे सगळं काही आईंना सांगायची. तू हे सगळं मुद्दाम केले मला माहिती आहे, आईंना त्रास देण्यासाठी, असं देखील आता जानकी बोलू लागते. त्यावर मात्र इथे असणारे नानासुद्धा खूप जास्त वैतागलेले असतात, कारण ऐश्वर्याची कारस्थानं कितीही काही झालं तरी संपत नसतात. आज तिचा नवरा सारंग या घरात नसला तरी ती हे सगळं करण्यापासून काही थांबत नसते. याचा जास्त राग जो आहे तो खरं तर आता नानांना आलेला असतो आणि म्हणूनच नाना जे आहेत ते या सगळ्याबद्दल तिला सुनावत असतात. तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्या जी आहे ती म्हणत असते की तुम्ही सगळीजणं मला बोलताय, मला काय काय सांगताय, पण तुम्हा लोकांना हे कळतंय का की मी कोणत्या संकटातून जाते? माझा नवरा मला सोडून गेलाय तरीसुद्धा मी जगते ना, मला किती त्रास होतो याचा तुम्ही विचारही करू शकत नाही, असं काहीचं ती रडून बोलते आणि तिकडनं निघून जाते. जेव्हा ती तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र आता डायरेक्टली सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला म्हणत असते की आई, तुम्ही असं रडत बसू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, सारंगला असं केलेलं आवडत नाही. म्हणजेच सारंगना आपण हसत खेळत राहिलं तर आवडतो. सारंग ही प्रत्येक वेळेला काय म्हणतात, नेहमी हसत राहायचं. मग आपण असं रडलेलं त्यांना आवडणार आहे का? प्लीज ना, रडू नका ना, असं देखील ती आता समजावत बोलत असते. त्यावर मात्र आता सुमित्राला खूप जास्त रडू येत असतं. सुमित्राला ऐश्वर्या समजावते आणि आई, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. सारंग असले असते त्यांना वाईट वाटलं असतं ना, मग हा विचारसुद्धा तुम्ही करा, असं देखील सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे सुमित्राला आता ऐश्वर्याची एकदमच काळजी वाटत असते आणि तिला दयासुद्धा येत असते. ती विचार करते की खरंच माझी ऐश्वर्या किती बदलली आहे. म्हणजेच ती किती विचार करते की मला काय होईल या सगळ्या गोष्टीचा. तिचा नवरा तिला असं अचानक सोडून गेलेला असला तरीसुद्धा तिला आता अजूनही किती काय काय वाटतं. असाच विचार आता सुमित्राच्या मनात येत असतो आणि सुमित्रा ऐश्वर्याला जवळ घेत म्हणत असते की खरंच तू किती समजूतदार झाली आहेस गं, मला वाटलंही नव्हतं इतकी समजूतदार तू होशील. असं बोलून तिला आता जवळ घेतलं जातं. पण मात्र आता
ती सुद्धा रडत असते आणि त्यावेळेला ती म्हणते की तुझं सुद्धा बरोबर आहे. आपण जर रडत राहिले ना तर या सगळ्याचा त्रास आहे ना आपल्याला आणि सारंगला सुद्धा होईल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपणच रडायला नको आणि मुळात आहे ना आपण आहे ना चांगलं हसत राहूया. आणि तसंही तुला सुद्धा हसत राहायला हवं, कारण आता तुझ्या पोटात सारंगचा वंश जो आहे त्यावर आता ऐश्वर्या मनात विचार करते की बापरे, ही तर गोष्ट मी तर विसरूनच गेले होते. तिच्या तर लक्षातही नव्हतं की तिच्या पोटात सारंगचं बाळ आहे आणि ती हे सगळं नाटक करते ते. दुसरीकडे आता जिथं सारंगला ठेवलेलं असतं ना तिथे आता जानकी, ऋषिकेश आणि त्याचसोबत सौमित्र आणि त्याचसोबत अवंतिका हे सगळेजण जमलेले असतात आणि त्याचसोबत घडलेला सगळा प्रकार याविषयी डिस्कशन करत असतात. सारंगही म्हणत असतो की आईला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करणार नाही. तर जानकी म्हणत असते की आपण हे सगळं काही थांबवायला हवं. ऋषिकेश आता म्हणत असतो की नाही, आपण एवढं सगळं जुळवून आणलंय ना, आता कुठेही थांबायचं नाही, माघार घ्यायची नाही. सौमित्रसुद्धा त्यालासुद्धा पटत असतं ऋषिकेशचं बोलणं. तो सुद्धा आता समजावत असतो. पण इकडे असणारा सारंग म्हणतो की आपण हे सगळं करतोय ते योग्य आहे, पण मला असं वाटतंय ना की आपण आहे ना कुठेतरी हे सगळं काही सावरायला हवं. म्हणजेच कसं, मला असं वाटतंय की आपण हे सगळं एकदा आईंच्या कानावर घालायला हवं. आईला सुद्धा हे जेव्हा समजेल ना तेव्हा आईंचा विश्वास बसेल. तर ऋषिकेश म्हणतो की अगं, तुला काही कळतंय का? आपण जर आईला हे सगळं काही सांगायला गेलो तर आई आपल्यावर विश्वास ठेवणार आहे का? मुळात आहे ना आई जी आहे ना ती आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण आईला माहिती आहे आपण जे काही करू ते तिची समजूत घालण्यासाठी करू. म्हणूनच मला असं वाटतंय ना की नाही, आपण ना थांबूया या सगळ्यामध्ये. आणि ती विचार करते आणि म्हणते की थांबा, आपण आहे ना एक काम करूया. आपल्याकडे अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे जर स्वतः सारंग भाऊजी येऊन सांगून गेले तर. सारंग म्हणतो की हो, हे बरोबर आहे वहिनीचं, म्हणजे तुम्हा कोणावरती विश्वास ठेवणार नाही, पण मी जर साक्षात समोर आलो ना तर ती नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवेल. मग आता समोर जायचं तरी कसं, कारण ऐश्वर्या देखील तिथेच असते. मग ऐश्वर्याला टाळ कशी द्यायची, असं काहीचं आता बोलणं सुरू असतं. तर त्याच वेळेला मात्र आपण गणपतीच्या आधीच हे सगळं काही करायला हवं, असं देखील आता सुरू असतं. तर सारंग म्हणतो की मला तुझं म्हणणं पटते, आपण जे काही आहे ना ते तसंच करूया. असं त्यांचं ठरल्यानंतर इकडे मात्र ऋषिकेशही म्हणतो की आपण आहे ना काही झालं ना तरी ती प्रॉपर्टीचे पेपर मिळवायला हवेत आणि त्याचसाठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय. ऐश्वर्या ही आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे असते हे देखील आता सारंगने सांगितलेलं असतं. सारंग जेव्हा आता हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि त्याचसोबत जानकीसुद्धा म्हणते की जर ती 1 पावलं पुढे असेल तर आपण सुद्धा अजून पावलं पुढे जाऊन तिच्यावर मात करायला हवी. एकदा का आपल्या हाती पेपर्स लागले ना की सगळं काही आपल्या मनासारखं होईल, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र यासाठी आपण काही ना काही तर करायला हवं ना, म्हणजे सहज थोडी आपल्या हातात पेपर येणार आहेत. त्यासाठी आपण एक काहीतरी आयडिया करायला हवी आणि त्यानंतरच ती स्वतःहून आपल्याकडे पेपर आणून देईल. तर ऋषिकेश म्हणतो ती सहज आपल्याकडे पेपर आणून देणार नाही, कारण तुला तर माहिती आहे तिला एवढंसुद्धा कळलं आहे की सारंग आता या जगात नाही आहे. मी तिला वेळोवेळी डोळेसुद्धा उघडतोय, पण तरीसुद्धा ती या सगळ्यातनं माघार घेते का? नाही, ती तिची काही संधी सोडत नाही आहे. मग विचार कर ना ती कोणत्या थराला गेलेली आहे ती, असं देखील आता ऋषिकेश जो आहे तो म्हणत असतो. पण आता ह्यांचं प्लॅनिंग ठरतं की गणपतीच्याच वेळेला या सारंगला घरी आणायचं आणि घरी आणून जो काही सुमित्राचा गैरसमज झालेला आहे तो मिटवायचा, जेणेकरून तो गैरसमज मिटला की आपल्याला जे हवंय ते करता येईल, असं त्यांचं ठरलेलं असतं. तर या सगळ्यामध्ये सारंग एका पायावर हे करायला तयार असतो, कारण आहे ना त्याला असं वाटत असतं की काही झालं तरी आईला होणारा त्रास हा कुठेतरी थांबेल, आणि जर मी घरी आलो आणि आईला होणारा त्रास थांबणार असेल तर मी काही करायला तयार आहे, असं देखील त्यांचं आता ठरलेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण सारंगकडे पाहून हसत असतात, कारण
त्यांना मात्र आता या सगळ्याचा आनंद होत असतो. तर दुसरीकडे जानकी सुद्धा देवाला प्रार्थना करत असते, आपण जे काही ठरवले ते सगळं काही आपलं वर्क व्हायला हवं आणि आपण या सगळ्यामध्ये नक्कीच पुढे जाऊ हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच त्यांनी जी काही प्लॅनिंग केलेली असतात ती एकदम परफेक्ट केलेली असतात आणि त्याच दिशेने त्यांना आता वाटचाल करायची असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं हे सगळेजण तयार असतात, पण ऋषिकेश म्हणतो की त्या ऐश्वर्याला ना आपण असं सहजासहजी सोडायचं नाही, तिला सुद्धा ना आपल्या स्टाईलने ना वटणीवर आणायचं असं देखील ठरलेलं असतं. आणि ऋषिकेशच खास करून या सगळ्यामध्ये तिला वटणीवर आणण्याचं काम करत असतो. म्हणजेच आतापर्यंत जे काही करायचं होतं ते सगळं काही हे ऋषिकेशनेच केलेलं आहे. मग आता सुद्धा ऋषिकेशने ठरवलेलं असतं की या ऐश्वर्याला पळताभुई थोडी करायची, म्हणजे तेव्हा जाऊन कुठेतरी तिला समजेल. आणि त्या ऐश्वर्या ही बिनलाजी असते, तिचा नवरा तिच्या आयुष्यातून निघून गेलाय तरी सुद्धा तिला काही वाटत नसतं. ती फक्त विचार करत असते की ही सगळीच जण ना मला आईंच्या नजरेत उतरवायला बघत होती, पण मी पण तितकीच हुशार आहे. कसं एका फटक्यात ही पांढरे साडून घालून गेली आणि आईंच्या मनातून जानकीला कसं उतरवलं, तसंच आता हळूहळू अशीच भांडणं मी करणार आणि अशीच भांडणं करत करत मी आता पुढे जाणार आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झालेलीच आहे, तेव्हा या सगळ्यांना मी माझ्या तालावर नाचवणार असं काहीच ती म्हणत असते. पण पुढे जाऊन तिला असं वाटतं की कोणीतरी आपल्या मागे आहे का, म्हणून ती कावरीबावरी झालेली असते. तेवढ्यातच मागून येणार ऋषिकेश आलेला असतो आणि त्यानं त्या रुमालावर कोणतं तरी लिक्विड टाकलेलं असतं, जेणेकरून ती काही वेळ बेशुद्ध अवस्थेत राहायला हवी. आणि त्यानंतर तिला गाडीत सुद्धा बंद करून ठेवलेलं असतं. जेव्हा तिला जाग येते ना तेव्हा ती इथे तिथं पाहते आणि जेव्हा ती इथे तिथे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण तर गाडीत आहोत आणि आपल्याला कोणी बंद केलेलं आहे. ती जोरजोरात दार वाजवत असते, प्लीज खुला, कारण ती गाडीसुद्धा लॉक करून ठेवलेली असते, त्यामुळे तिला कुठेही जाता येत नसतं. ती विचार करते की नाही, मला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं, पण ते कसं. म्हणूनच ती आता विचार करत असतानाच मधूनच ना पूर्ण गाडीने धूर सोडला जातो. गाडी बंद, त्यात धूर, ती आता पूर्णपणे घुसमटली गेलेली असते. समोर तिला आता ऋषिकेश दिसत असतो. ती ऋषिकेशला दार उघडायला सांगते. ऋषिकेशने मुद्दामून 2 ते 3 मिनिटं दार उघडलेलं नसतं, पण नंतर तो स्वतःच ते दार उघडतो आणि जेव्हा तो दार उघडतो ना तेव्हा मात्र आता ऐश्वर्या एकदमच श्वास अडकतच बाहेर आलेली असते आणि तिला आता त्रास होत असतो. तर ऋषिकेश म्हणत असतो की अशीच तुझी अवस्था करून ठेवेन जर आमच्या नादाला लागलीस ना तर, कारण मला तर माहिती आहे तू कोणत्या पातळीची आहेस ती. दुसरीकडे आता ऐश्वर्या सांगत असते की हे काय करताय ऋषिकेश दादा तुम्हाला माहिती आहे ना मी प्रेग्नेंट आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं ये, तू प्रेग्नेंट नाही आहेस ना, ते सुद्धा मला सारंगने सांगून गेलाय, त्यामुळे तू मला खोटं सांगायचं कारण नाही आहे. जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते मला लवकरात लवकर हातात आणून द्यायचे. तुला काय वाटतंय सगळं हे तू हडप करायला बसलीस? आज जशी वाट लावली ना तशी वाट लावायला मी कमी करणार नाही तुझी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आईला सुद्धा जे काही आज तू सांगितलंस ना त्याचे परिणाम किती आणि काय होतील ना त्याचा स्वप्नातही तू विचार करू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचा त्रास देण्याआधी ना विचार करायचा. इथून पुढे जर आईला काही सांगायला गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं देखील ऋषिकेशने आता तिला ठणकावून सांगितलेलं असतं. ऋषिकेश जेव्हा तिला हे सगळं काही ठणकावून सांगतो तेव्हा मात्र आता तिची बोलतीच बंद होते, कारण ऋषिकेशचा राग आणि या सगळ्यामुळे आता ती अस्ताव्यस्त झालेली असते. आधीच तिला एवढा वेळ त्या गाडीत बंद करून ठेवलेलं होतं, त्यामुळे ती पूर्णपणे घामाघूम झालेली होती. त्यातच आता ऋषिकेश तिला चांगलेच वॉर्निंग देतो आणि म्हणतो की तोंड बंद ठेवायचं, आई पुढे काहीच बोलायचं नाही. आईला जर यापुढे त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल असं देखील त्यानं आता म्हटलेलं असतं. जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो तेव्हा मात्र इथे असणारी जी ऐश्वर्या असते ती डोक्याला हात लावून घेते. तर दुसरीकडे आता ऋषिकेश घरी आलेला असतो. तर त्याला आता ती विचारत असते, जानकी काय झालं, फ्रेश नाही होतात का? तर ऋषिकेश म्हणतो की हो होतोय फ्रेश, आवरतो मी लगेच. ओवी कुठे आहे? ओवी ना अवंतिकाच्या रूममध्ये आहे.
कारण सारंग भाऊजी घरात नाही आहेत, त्यामुळे घरात वातावरण कसं आहे ती सुद्धा सारखं तेच विचारत राहते. म्हणूनच तिला म्हटलं की अभ्यासाकडे जरा लक्ष दे. तर दुसरीकडे आता ऋषिकेश जो आहे तो म्हणत असतो की हो, हे सगळं काही विचित्रच चाललं आहे, पण हे सगळं लवकरच थांबेल आणि आपण जे काही ठरवलं आहे ना ते लवकरच करायचं आहे. एकदा का तिनं पेपर्स दिले ना की आपलं कामच झालं. पण दुसरीकडे आता जी जानकी आहे ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, ही ऐश्वर्या अशी सहजासहजी आपल्या हातात पेपर आणून देईल? नाही, त्यासाठी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय आपल्या हातात ते पेपर्स पडणार नाही आहेत असं देखील आता जी जानकी आहे ती म्हणत असते. जानकी जेव्हा हे सगळं काही म्हणते ना तेव्हा ऋषिकेशला सुद्धा या गोष्टी पटत असतात. ऋषिकेश म्हणतो की मला माहिती आहे, पण मी सुद्धा तिला असं या सगळ्या कचाट्यात अडकवलं आहे ना की ती स्वतःहूनच आपल्याला हे पेपर्स आणून देईल असं देखील आता ऋषिकेश जो आहे तो जानकीला म्हणतो. जानकी म्हणते की तुम्ही काय केले मला माहीत नाही, पण बघूया आपण जे काही प्लॅनिंग केलं आहे ते योग्य होतंय की नाही असं देखील त्यांचं आता म्हणणं सुरू असतं. तर दुसरीकडे आता ऋषिकेश सांगत असतो की या ऐश्वर्याला कसं बाटलीत उतरवायचं आणि आपण ते पेपर्स कसे काढून घ्यायचे याबद्दलच आता माझ्या डोक्यात बऱ्याच कल्पना सुरू आहेत. आणि एकदा का आईचा विश्वासही आपल्यावर बसला ना तर आपल्याला हे काम करण्यासाठी सगळ्यात सोपं जाईल. कारण तिच्याकडनं लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर काढून घेणंसुद्धा गरजेचं आहे. कारण उद्या सकाळी काही होऊ शकतं. ती इतकी नालायक बाई आहे ना की ती आपलं घरही उद्ध्वस्त करू शकते हे सुद्धा जानकीला माहिती असतं. आणि म्हणूनच जानकी आता पेटून उठलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता जानकीला ऐश्वर्याचा राग येत असतो आणि सुमित्राला सुद्धा समजवायचं असतं. सुमित्रा आता म्हणत असते की यावर्षी आपण घरात गणपती ठेवायचे आहेत, पण या सगळ्या घरातल्यांचा विरोध असतो. कारण सारंगचा मृत्यू आत्ताच झालेला असतो म्हणून सगळीजण या सगळ्याला नकार देतात. पण जानकीला सुमित्राचं मन कळतं आणि त्यातच ह्या सगळ्याचं महासंगम महामिलन होईल हे सुद्धा तिच्या डोक्यात येत असतं. म्हणूनच ती म्हणत असते की हो, आई म्हणतायत ते बरोबर आहे, आपण ना गणपती यावर्षी बसवूया. तसंही सारंग भाऊजींना गणपती हा सण खूप आवडायचा, ते आनंदाने सहभागी व्हायचे, मग आपण सुद्धा हा सण करूया. हे बोलल्यानंतर सुमित्रा खुश होते. दुसरीकडे आता सुमित्रा तिकडनं निघून गेल्यानंतर इकडे मात्र अवंतिका आणि त्याचसोबत इथे असणारा सौमित्र हा म्हणत असतो की काय हे तू असं का केलंस, म्हणजेच आपण गणपती वगैरे बसवणार आहे हे सगळं का? त्यावर मात्र आता ती सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, या गणपतीतच आपण जो काही प्लॅन ठरवला आहे महासंगम घडवायचा, तो प्लॅन याच गणपतीत आपला सक्सेस होणार आहे आणि त्याचसाठी मी हे सगळ्याला तयार झाली आहे असं देखील ती आता म्हणत असते. तर जानकीनं आता सारंगला फुलवाला बनून घेऊन यायचं ठरवलेलं असतं. मित्रा आणि त्याचसोबत सारंगची भेट घडवायची हे सुद्धा तिच्या डोक्यात असतं. तिने जी काही कल्पना केलेली असते ती आता सगळ्यांसमोर मांडते. तर त्याच वेळेला आता जो सारंग असतो त्याने आता फुलवाल्याचा गेटअप केलेला असतो आणि तो गेटअप करूनच आता रणदेवींच्या घरात येतो. त्याच वेळेला आता सुमित्राच्या समोर तो सुमित्राशी बोलायला जाणार, पण सुमित्रा आतमध्ये निघून जाते. त्यामुळे त्याला आता वाचकायला होतं. तर तो आता सुमित्राच्या रूममध्ये सुमित्राच्या मागे चाललेला असतो. पण तेवढ्यातच ऐश्वर्या समोर येते. ऐश्वर्या समोर आल्यावर तो खूप जास्त घाबरतो. पण त्यावेळेला जानकी आता ऐश्वर्यापासून सारंगचे रक्षण करते आणि आता काही झालं तरी सुमित्राला सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी करून त्यांना घ्यायचं असतं आणि त्यासाठी ती लोक हा महासंगम घडवून आणायचा ठरवतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाबा.